क्षेत्र आहे पाणी नाही आहे, तर ह्या पिकासारखं दुसरं पीक कुठलंच नाही आहे. मित्रांनो नमस्कार. बऱ्याच जणांचा मला फोन आला की शेळीपालन करायचं आहे, पण चारा नियोजन भरपूर अवघड आहे. चारा नियोजन करायचं कसं, आम्हाला चारा नियोजन जमणार नाही, किंवा आता आम्हाला पावसाळ्यात चारा लागवड करायची आहे आणि साधारण दिवाळीच्या आसपास आम्हाला शेळीपालन करायचं आहे. तर कुठला असा चारा आहे की जो कमी कालावधीत कमी खर्चात किंवा जास्तीत जास्त दिवसापर्यंत उपलब्ध राहू शकतो. पाण्याचं उपलब्धता कमी आहे तरी तो चारा पीक फार सुंदर प्रकारे येऊ शकतं. तर असं एकमेव चारा पीक आहे मित्रांनो, ते म्हणजे सुबाबूळ. सुबाबूळच का, तर सुबाबूळ असं पीक आहे की पाणी कमी असेल तरी येतं, पाणी जास्त असेल तरी लावण्यात अडचण नाही, जमीन मुरमाड असेल तरी सुबाबूळ अतिउत्तम येतं, जमीन काळपट असेल तर खूपच चांगलं येतं, जमीन शारपट असेल तर त्याही जमिनीत यायची क्षमता हे सुबाबूळ पिकात आहे. म्हणून मित्रांनो, सुबाबूळसारखं पर्यायी पीक चाऱ्यामध्ये किंवा सुबाबुळीसारखं मुख्य पीक चाऱ्यामध्ये हे दुसरं कुठलंही नाही. सुबाबूळच का, तर माझंच एक उदाहरण देतो मित्रांनो. तुम्ही हा जो प्लॉट बघताय, साधारण ऑक्टोबरमध्ये मी हा प्लॉट लावला. साधारण 8 बाय 6 फुटावर मी हा प्लॉट लावला. तर 8 बाय 6 फुटावर लावायचं कारण म्हणजे काय मित्रांनो, आपण आधी मध्ये असं शेवगा लावलेला होता. शेवगा आपण ह्या कारणाने लावलं होतं की एक हिरवा चारा आपल्याला उपलब्ध होईल, परंतु आपलं जे क्षेत्र आहे ते माळरानावर आहे, जिरायत भाग आहे आणि पाण्याची उपलब्धता ही अतिशय कमी आहे. म्हणजे जानेवारीनंतर पाणीच उपलब्ध नाही आहे. तरीही ह्या क्षेत्रामध्ये घ्यायचं काय, म्हणून आपण सुरुवातीला ज्वारी, बाजरी, मका यासारखी पिकं घेतली, पावसाळी घेतली. पण उन्हाळ्यामध्ये रान हे पूर्णपणे मोकळं राहत होतं. बांधावर आपण ह्या आधी सुबाबूळ लावलेला होता. साधारण 400 ते 500 झाडं हे आपल्या बांधावर आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे वर्षभर हिरवा चारा ह्या बांधावरच्या पिकावरून आपल्याला भेटत होता. मग बांधावरचा प्रयोग हा आपला यशस्वी झाला, पण जिरायत भागामध्ये वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा हे फक्त मका, ज्वारी, बाजरी ह्या पिकावर शक्य नव्हतं मित्रांनो. शेवगा लावला होता, त्यालाही पाण्याची थोडीशी गरज आहे, पण असं कुठलं पीक आहे की ज्याला पाण्याची गरजच नाही आहे. तर ते आम्ही जेव्हा शोधलं आणि आम्हाला त्याचं उत्तर आमच्या बांधावर सापडलं की बांधावरची जी आपण सुबाबूळ लावली होती ती विदाऊट पाण्याची किंवा पाण्याचा एक टिप काही नसताना येऊ शकते. तर मुख्य शेतात जर आपण सुबाबूळ लावली तर ती का येणार नाही, म्हणून साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये मी हा सुबाबूळ लागवडीचा प्रयोग केला. त्याला साधारण आता 9 महिने झाले आणि 9 महिन्यामध्ये साधारण जानेवारीपासून आम्ही पहिली छाटणी घेतली. एक साधारण 4 ते 5 छाटण्या आपण घेतल्या. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा एक टिप काही दिला नाही, तरीही आपली सुबाबूळ तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती सुंदर प्रकारे सुबाबूळ आली आहे. जसा पाऊस पडला तसाही सुबाबूळ परत वाढीला चालू झाली. साधारण ही जी सुबाबूळ आहे, आता माझी उंची साधारण 6 फूट आहे. माझ्या उंचीच्या पेक्षाही वर आता ही सुबाबूळ वाढली आहे, जी आपण साधारण मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये लावलेली होती. तर मित्रांनो, माझं सर्वांना एवढंच म्हणणं आहे की क्षेत्र आहे पाणी नाही आहे, तर ह्या पिकासारखं दुसरं पीक कुठलंच नाही आहे. आणि आपण बांधावरची पण जी सुबाबूळ लावली आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बांधावर जी आपण सुबाबूळ लावली त्याची आता 1-2 छाटण्या झाल्या आपल्या उन्हाळ्यामध्ये. आता परत ती जी बांधावरची जी सुबाबूळ आहे ना, ती पुन्हा परत बाहेरली आता आणि साधारण अजून एक 30-35 दिवसामध्ये फार चांगल्या प्रकारे चारा ह्या बांधावरच्या सुबाबुळीला पण भेटणार आहे मित्रांनो. ही बाजू जी आहे ह्या बांधावरची ही आता आपण छाटलेली होती. जी बाजू छाटायची बाकी आहे मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सुबाबुळीसारखं सोपं पीक हे माळरानावर कुठलंच नाही आहे. तरी बघा मित्रांनो, आपलं हे मुख्य प्लॉट आहे, पूर्णपणे भरगच्च असा हा मुख्य प्लॉट आला आहे. आणि ही आता दुसऱ्या साईडचा बांध आहे, इथली आपण सुबाबूळ अजून छाटली नाही आहे. हे बघा मित्रांनो, साधारण 6-6 फुटावर आपण सुबाबूळ लावली आणि वर्षभर मला हा जो चारा आहे माळरानावर मित्रांनो उपलब्ध होतोय. पाण्याची बिलकुल पण मला उपलब्धता नाही आहे. पण सुबाबुळीचं पीक असं आहे ना, त्यामध्ये कॅपॅसिटी की विदाऊट पाण्यामध्ये वर्षभर चारा देण्याची कॅपॅसिटी म्हणजे सुबाबूळ पिकामध्ये आहे. आपण ही जी व्हरायटी लावली तर 2 व्हरायटी आपण लावल्या. एक आपण कर्नाटकी लावली आणि एक आपण वंडरग्रेस प्रकारची सुबाबूळ लावली होती. तरी आपण वंडरग्रेस सुबाबूळ लावली होती मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे तळापासून ते माथ्यापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे वंडरग्रेस सुबाबूळ भरली आहे.
कर्नाटकी सुबाबूळ पण आपण लावली, पण तो प्रयोग थोडासा अयशस्वी झाला. कारण कर्नाटकी सुबाबूळमध्ये पाहिजेल असा फुटवा नाही, जसा फुटवा वंडरगेजमध्ये. कारण की वंडरगेज ही फक्त चाऱ्यासाठी बनवली आहे आणि त्यामुळे वंडरगेजमध्ये फुटवा खूप चांगला आहे. बियाण्याचं किंवा पॉट फॉर्मेशन म्हणतो आपण, शेंगा म्हणतो, शेंगाचं प्रमाण वंडरगेजमध्ये फार कमी आहे आणि अतिशय कमी कालावधीत परत फुटवा जो येतो तो वंडरगेजमध्ये फार लवकर येतो. ते वंडरगेजचा प्लॉट आहे. आणि जो कर्नाटकीचा प्लॉट आपण लावला होता मित्रांनो, मी तो पण प्लॉट तुम्हाला दाखवतो. हा कर्नाटकीचे काही आपण 1-2 लाईनी लावल्या होत्या. तर हा प्रयोग थोडा आपला यशस्वी झाला कर्नाटकीचा. पण आपण एक प्रयोग म्हणून की बाबा माळ रानावर कुठल्या सुबाबुळी चांगल्या येतील किंवा कुठलं काय येईल त्या हिशोबाने आपण हा पण प्रयोग करून बघितला. पण हा प्रयोग थोडासा अयशस्वी झाला. पण जी आपली वंडरगेज आहे, जी वंडरगेज सुबाबुळ आहे, ती अतिशय चांगल्या प्रमाणे आपल्या प्लॉटवर आली बघा वंडरगेज. तर सुबाबुळ लागवड करा, बियाण्यामार्फत करा योग्य, रोपांमार्फत केली अतिशय योग्य. जमीनमध्ये जास्त खताची गरज लागत नाही. वर्षभरात 1 किंवा 2दा जरी तुम्ही लेंडी खत टाकलं शेतामध्ये तरी तुमचं सुबाबुळचं भागून जातं. असं काही खर्च किंवा विशेष अशी काही औषधं किंवा विशेष असं काही फवारणी ह्या कुठल्याच गोष्टीची गरज ही सुबाबुळ पिकाला नाही आहे. आणि त्यामुळं शेळीपालकाला सर्वात लवकर उपलब्ध होणारा चारा आणि सगळ्यात कमी खर्चात उपलब्ध होणारा चारा म्हणजे सुबाबुळीचा चारा आहे.